शुभ सकाळ सगळ्यांना। आज मी माझी इमिटेशन ज्वेलरी कशी व्यवस्थित ठेवते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे माझे सर्व नेकलेस मी अशी मस्तपैकी पुसून घेत असते पहिले टिश्यूने। नंतर हा छोटासा माझ्याकडे ब्रश आहे त्याने व्यवस्थित ही डस्ट काढून घेते, कारण की अशीच हे बाहेर होता हा नेकलेस आणि त्याच्यावर खूप सारी डस्ट बसलेली होती। तर मी हे असे ऑनलाईन झिपलॉकचे पाउच परचेस केले होते आणि त्याच्यामध्ये मी आता माझी ही ज्वेलरी जी आहे म्हणजे इयरिंग आणि तो पूर्ण सेट मी एकाच पाउचमध्ये ठेवलेला आहे। एकमेकांना लागून ज्वेलरी खराब होते, त्यामुळे मी असे हे सिंगल एक एक पाउचमध्ये ठेवून अशा मोठ्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवले आहे आणि मला हे सापडायला पण खूप इझी जातं। तर असे माझ्याकडे हे जेव्हा ज्वेलरी आपल्याला येते ते अशा डब्यामध्ये येतात, त्याच्यामध्ये सुद्धा मी हे झिपलॉकच्या याच्यामध्ये आधी टाकले आणि त्यानंतर या डब्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहे। सिंगल जे इयरिंग्स माझे रेग्युलर असतात त्यासुद्धा मी अशा ह्या झिपलॉकच्या छोट्याशा पिशवीमध्ये मी व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहे, त्यासुद्धा खराब नाही होत। आणि हे डायमंड ज्वेलरी मी नेहमी ह्या कॉटनमध्ये ठेवत असते, कारण की डायमंड कसे ब्लॅक पडतात, तर ह्या कॉटनमध्ये ठेवल्यानंतर तेही व्यवस्थित राहतात आणि ही माझी रिपेअरिंगची ज्वेलरी आहे। त्यानंतर मी अशा माझ्या हेवी बँगल्स ज्या असतात जे एकमेकांना स्टोन त्याचे निघून जातात एकमेकांना लागून, त्यासुद्धा मी झिपलॉकच्या याच्यात ठेवते आणि या ग्रीन बँगल्स मी प्रत्येक एका धाग्याला नॉट बांधून हे व्यवस्थित ह्यासुद्धा वेगळ्या एका डब्यामध्ये पॅक करून ठेवलेल्या आहेत। तर मी अशा प्रकारे सर्व बँगल्ससुद्धा झिपलॉक पिशव्यामध्ये ठेवते। आणि हा माझ्याकडे एक फ्लावर बुके आला होता, त्याच्या खालचा जो स्पंज असतो तर माझ्या ह्या छोटे छोटे जे इयरिंग्स असतात ते मी याला लावून अशा झिपलॉक पिशवीमध्ये मी ठेवल्या होत्या। तर मी अशा प्रकारे माझी सर्व ज्वेलरी आणि हे हेअर एक्सेसरीजचं असं वेगवेगळं ठेवते, जेणेकरून ते व्यवस्थित राहतात। माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये हे पर्सेससुद्धा मी असे व्यवस्थित पुसून वगैरे ठेवते। आणि इथे सुद्धा माझे हे हेअर रबर्स वेगळे असतात, लिपस्टिकचं सेक्शन वेगळं आणि हेअर रबरचं आणि स्किन केअरचं रुटीनचे ते सुद्धा मी वेगळे ठेवलेले आहे, जेणेकरून मला ते व्यवस्थित असतं। अशा प्रकारे मी माझं सर्व असं व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे।